अमोल दादा, मागच्या भागात आपल्या गप्पा खूप झालेल्या, पण गप्पांच्या शेवटी आपलं असं ठरलेलं होतं की तू स्वतः जे स्कूल ऑफ आर्ट्सचा इंटेरियर डिझायनर आहेस, तो कोर्स कंप्लीट केला आहेस आणि तुझं घर मी आल्याला बघितलं, मला ते फारच जरा युनिक वाटलं. तर त्याची आपण टूर करणार होतो आणि टूर असा एक विनोदही मी त्यावेळेला मारलेला होता. तर आपण पटकन ती टूर आपल्या प्रेक्षकांनाही तुझं कलात्मक घर कसं आहे हे दाखवूया. या ना या. अमोल दादा, या मागच्या हे सगळं करण्यामागे, हा जो ॲस्थेटिक लुक देण्यामागे काही तुमच्या टेक्निकल भाषेतल्या काही गोष्टी आहेत का, हाऊस आणि आवड? नाही, हाऊस तर मला आहेच, पण टेक्निकली असं आहे की हा जेव्हा या जागेत मी आलो त्यावेळेला मी पाहिलं की ही भिंत मागे, ही भिंत पुढे आणि मध्ये फक्त एक पॅसेज आहे. अच्छा. सो दिसताना ते कुठे अनइवन होऊ नये, ती सिमेट्री मोडू नये, यासाठी मी इथे हा एक चौकोन क्रिएट केला, जेणेकरून घरात आलेल्याला ना कुठे असं पाठीपुढे काय वाटू नये. तर त्यामुळे ही एक जागा मला चांगली मिळाली जिथे मी माझं सगळी इन्स्ट्रुमेंट्स आणि ह्याला एक स्वतंत्र जागा देऊ शकलो. सो मी हे क्रिएट केलं वेगवेगळ्या याच्यात, आणि प्रत्येक याच्यात खाली कपाट आहे ना, म्हणजे नुसतंच असं नाही आहे की मी फक्त वाद्य एलिव्हेट व्हायला मी असे चौथरी निर्माण केले. ही सगळी कपाट आहेत आणि त्याच्यावरती मला वाद्य ठेवता येईल, म्हणून मी प्रत्येकाची हाईट आणि हे वेगवेगळं ठेवलं की प्रत्येक गोष्ट नीट दिसावी. फारच. तुझ्याकडे अत्तरांचाही खूप मोठा स्टॉक आहे असं काय ना, प्लीज. सो ही माझी अत्तर आणि परफ्यूमची आवड. ओ हो 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 हो. साधारण जगभरातली उत्पादनं इथे दिसत आहेत मला. हो, आणि त्यातून मला जरा, मी जिथे जातो तिथलं खास अत्तर आणि परफ्यूम काय आहे हे मी बघतो. जसं मी अजमेरला गेलो होतो. बर. आणि अजमेरवरनं ही अत्तर आणली. हे सगळे ऊदचे प्रकार आहेत, सगळे ऊद आहेत पण वेगवेगळ्या पद्धतीचे ऊद. क्या बात आहे, क्या बात आहे. सो खूप छान छान गोष्टी अनेक ठिकाणी मिळतात, तर त्यात विशेष माझं प्रेम सुगंधावरती आहे, त्यामुळे ते हाऊस मी नक्कीच पूर्ण करतो. कमाल. ही माझी लायब्ररी, आणि मला वाचनाची भयंकर आवड आहे, त्यामुळे ती विकत घेऊन वाचायची अधिक आवड आहे. वा वा वा. त्यामुळे मला लायब्ररी वगैरे लावण्यापेक्षा माझी स्वतंत्र, माझ्या मालकीची पुस्तकं जी मला परत वाचावीशी वाटली तर मी नक्कीच वाचू शकतो. सगळ्या प्रकारची पुस्तकं येतात. आणि मी या खोलीला जरा थोडा एक जुना लूक येण्यासाठी मी हा एक दरवाजा इथे क्रिएट केला. नंतर वरती कौलारू मी हे टाकलं आहे, त्याला मग आर्टिफिशियल कौल आहेत, पण तो लुक मला गावच्यासारखा पाहिजे होता. मला मुळात जुन्या गोष्टींची फार आवड आहे, त्यामुळे मला थोडं गावाकडचं असं वाटावं म्हणून मी ही खोली अशी क्रिएट केली होती. कारण इथे म्हणजे ॲक्च्युली तर काहीच नाही, फार पूर्वी मी गोव्याचा असल्यामुळे मी इथे बार क्रिएट केला होता. सो तिथे मी खूप केलं होतं, पण आता सध्या मी तो काढून टाकला आहे तब्येती आणि याच्यामुळे. आता सगळं बंद गोवा, त्यामुळे मी ही रूम अशी, पण ती ही पहिल्यापासूनच मी डिझाईन याचं असंच केलं होतं, कारण मला ही जुन्या पद्धतीची हवी होती. वा. दादा, या चित्राबद्दल काय सांगशील? हे कोणी काढले? हे माझा मोठा भाऊ, माझा दादा शैलेशी, बघा इथे सही आहे त्याची. तर त्यांनी हे चित्र काढलं होतं. माझी इच्छा होती की माझ्याकडे जुन्या घरात एक आर्च होती, त्याच्यामध्ये लावायला मला एक चित्र पाहिजे होतं. सो ती आर्चवरती जी काढली ती त्यांनी मनाने काढली की त्या आर्चमध्ये तसंच्या तसं चित्र बसावं म्हणून. आणि दुर्दैवाने नंतर एक अपघाती निधन झालं त्याचं. तर ते चित्रही त्याची माझ्याकडे शेवटची आठवण होती. तर बाबांना मी म्हटलं की आपण हे आपल्या घरामध्ये लावायचं. तर हे चित्र त्यांनी एका संध्याकाळामध्ये स्केच केलं दादानी आणि मला दिलं होतं. ती माझ्याकडे आठवण होती. मग बाबांना म्हटलं की बाबा हे आपण कलर करूया का? तर बाबाही आर्टिस्टच होते. बाबा म्हणाले ठीक आहे, मी करायला घेतो. एका संध्याकाळामध्ये एवढं सगळं त्या मुलांनी काढलेलं चित्र बाबांना रंगवायला 6 महिने लागले होते. कारण इतके बारीक 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 पार्ट्स त्याच्यामध्ये आहेत की ते कुठला भाग कुठल्या याचा आहे हे स्केचमधून पटकन कळेना.
मग त्या सगळ्या गोष्टी रंगवेपर्यंत इव्हन तुम्ही बघाल तर या बँगल्समध्ये सुद्धा टेक्स्चर आहे. होय होय. हे सगळं रंगवायला 6 महिने लागले. फारच अप्रतिम, फारच कमाल. दोघांनाही सॅल्यूट, दादांना पण आणि बाबांना पण. वा. ही माझी गार्डन. मला झाडांची विशेष आवड आहे, त्यामुळे माझ्याकडे सगळी फुलझाडं आहेत. म्हणजे गोकर्ण आहे, गणेशवेल आहे, मोगरा आहे, गुलाब आहे आणि जास्वंदीचे तर अतोनात प्रकार आहे. बरं, माझ्याकडे मघई पानाचं सुद्धा झाड आहे. मघई पान आहे तिथे कलकत्ता पान आहे. खूप सारी झाडं लावली आहेत आणि मला असंच आवडतं. पूर्ण भरलेली गार्डन पाहिजे तर त्याला एक वेगळीच मजा आहे. मुळात आमच्या वाड्यामध्ये सुद्धा खूप सारी झाडं आहेत. म्हणजे इथे जांभूळ आहे, मागे पेरू आहे, पपई आहे. इथे अशी भरपूर झाडं आणि इथे रान तुळस आहे. रान तुळस म्हणजे काय तर जी आपोआप तुळस आहे ती जंगलामध्ये जी औषधी मानली जाते. आपण लावतो तीही औषधी असते, पण जी स्वतःहून तुळस उगवते जंगलात डीप कोरमध्ये. मी नॅशनल पार्कच्या बाजूला राहतो, त्यामुळे मला बऱ्याच गोष्टी आमच्या इथे अशा पण आहेत ज्या आपोआप म्हणजे आघाडा वगैरे जी हल्ली मिळत नाहीत, जे आपल्या आरोग्याला खूप चांगलं म्हणतात. आपल्याला आपल्या शहरांमध्ये ही झाडं मिळत नाहीत, पण मला ही मिळतात. तर ही रानतुळस आहे. रोज एक पान खाल्लं तरी तुमचा घसा आणि पूर्ण आरोग्य छान राहील, अशी ही मला मिळाली, ती मी आणून लावली आहे. ही झाडं इथे हा गवती चहा आहे, लेमन ग्रास आपण ज्याला म्हणतो ते. सो माझ्याकडे इथे बरंच काही आहे आणि मला खूप आवडतं ते. वा अमोल दादा, तृप्त प्रसन्न. अनेक वर्षानंतर एखादं चांगलं घर, कारण मी आता गेले 8 वर्ष मुंबईत राहतोय रेंटलला. आपण माझं घर डोंबिवलीत आहे, पण कामानिमित्त इथे राहतो आणि इथे आपण भाड्याच्या घरात राहतो. पण स्वतःच्या घराला इतकं सुंदर बनवलंय की मला इकडनं आता बाहेरच पडू नये असं वाटतंय. आणि खास करून तू जी आतमध्ये कोकणाचा किंवा गोव्याचा फील देणारी जी काही एक मॅजिक रूम दाखवलीस, तुझा अत्तरांचा स्टॉक जो दाखवलास, फार 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 म्हणजे आता मला शब्द संपले. म्हणजे आता हा इंटरव्ह्यू इथेच आपण थांबवूया का? हा इंटरव्ह्यू नाही, म्हणजे ह्या गप्पा टप्पा इथेच थांबवूया का? पण याच्यावरनं तुम्हाला कळलं असेल की हे गिफ्ट मला जास्त का आवडलं. येस 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 येस. तर त्याच्यात पण खूपच काहीतरी युनिक आहे आणि तुला ते नक्की आवडेल. येस. तर आपण त्याच्या आधीचा आपला एक विषय चालू होता, दादा आणि जगन मित्र. तुझाही खूप मोठा मित्र परिवार आहे. तू त्यांची म्हणजे साधारण तुझे नातेवाईक असल्यासारखी काळजी घेतोस आणि याचे अनेक किस्से मला माहिती आहेत. मी काही त्याचा भाग पण मी होतो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर स्वामिनी सिरियलमध्ये आपले अभिषेक रहाळकर होते, श्रीपाद पानसे. अभिषेक त्यावेळेला नाशिकवरनं यायचा, श्रीपाद पानसे पुण्यावरनं यायचे. आणि शूट संपल्यानंतर किंवा लवकर पॅकअप झालं आणि जर त्यांना पुण्याला किंवा नाशिकला जायचं असेल तर ऑब्व्हियसली इकडनं नॅशनल पार्क किंवा ह्याच्यावरनं गाडी पकडायची. पण गाडीला जर यायला वेळ असेल तर मग त्यांना ते घरी घेऊन येणं, त्यांना खाऊ पिऊ सगळं घालणं. आणि हे कसं काय म्हणजे, किंवा सेटवरती मीही बऱ्याच वेळा हे बघितलं की अमोलदादा कधीच चिडलेला बघितलेलं नाही आहे. कदाचित त्याच्या मनात राग खूप असेल, परंतु ते व्यक्त नाही कधी झालं आहे. पण तरीसुद्धा सगळे प्रॉब्लेम सेटवरचे असतील ते तू अतिशय उत्तम आणि निलयारित्या सोडवलेले आहेत. हे कसं काय? मुळात मला राग येत नाही खरं आहे. म्हणजे अगदी क्वचित येतो, नाहीच येत नाही म्हणजे असं मी स्टेटमेंट करणारच नाही, कारण मी काय संत नाही आहे. कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर राग येतो. पण माझ्या लहानपणी ना माझे आजोबा म्हणायचे की राग आला ना की 5 मिनटं थांबायचं, 5 मिनटानंतर विचार करायचा, करेक्ट आहे का राग आला आहे, ते आपण असंच रिॲक्ट करूया का. आणि त्यावेळेला जर वाटलं ना की हो आपण रागवलेलं योग्य आहे तर रागाव, नाही तर त्याला खूप सारे वाटा असतात. बरोबर. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे तुम्ही पोचू शकता, मग तो अवलंबायचा, कशाला वाकडेपणा घ्यायचा. हे लहानपणी ते बाळकडूच म्हणाले. पण जो काही माझा मित्र हा परिवार झाला याचं कारण माझा मोठा भाऊच आहे. त्याचं एक फार मोठं स्टेटमेंट
ज्याने माझं आयुष्य फार बदलून गेलं. पूर्वी मी माझा वाढदिवस असेल की मला असं वाटायचं की बस पूर्ण जगाने आपल्याकडे आलं पाहिजे. आणि मी लिटरली सगळे जेवढे फ्रेंड्स आहेत, मग ते दादाचे मित्र असो, नातेवाईक असो, बाबांचे मित्र असो किंवा कोणीही असो, आपल्या इंडस्ट्रीत काम करणारे असो, ज्यांची ओळख आहे त्यांना मी फोन करून बोलतो, हे माझ्या बड्डेची पार्टी आहे या. आणि 50-60 माणसं माझ्या वाढदिवसाला असायची. मला असं वाटायचं यार कमाल, आपल्याला फार जनसंचय आपला सॉलिड आहे वगैरे. आणि माझा दादा ते ॲप्रिशिएट देखील करायचा की व्हेरी गुड, तुझी आवड तू पूर्ण करतोस ठीक आहे. पण तो मला चिडवायचा आणि त्यावेळेला हे म्हणायचा की तुला काय वाटलं, वाढदिवसाला खूप माणसं आली म्हणजे मोठा माणूस, असं नसतं बाळा. ज्याच्या फिनरलला जास्त माणसं येतात ना तो माणूस मोठा, कारण तिथे आमंत्रण दिलेलं नसतं. हा, क्या बात आहे. आणि मग मला असं झालं की काय बोलला, खरंच आहे, मी आमंत्रण देतो तेव्हा येतात लोक, फ्युनरलला जे जातात ते त्यांच्या मनाने जातात. आणि मग मला असं वाटायला लागलं की त्यानंतर दुर्दैवाने एका अपघातामध्ये माझा मोठा भाऊ गेला. लहानच होता त्यावेळेला, तो मला वाटतं 30 वर्षाचा होता, मी 28 वर्षाचा होतो. अच्छा, 2 वर्षाचा अंतर. 2 वर्षाचा अंतर. तर ज्या वेळेला तो गेला त्यावेळेला मी जेवढ्या गोष्टींना मानतो त्या सगळ्यांची शपथ घेऊन सांगतो, साधारणतः 2,500 लोक आले होते. मी तुम्हाला मगाशी सांगितलं असतं की दौलतनगरच्या फाटकामध्ये भीक मागणाऱ्या भिकाऱ्यापासून, तृतीयपंथ्यांपासून, वेगवेगळ्या व्यापाऱ्यांपासून, नेपाळ, साऊथवरनं, गोव्यावरनं, जिथे जिथे, कारण तो अपघातात गेल्यामुळे पेपरला आलं, तो मुन्नार वॉटरफॉलमध्ये पडला. आणि त्यानंतर त्या वॉटरफॉलच्या वरती जाण्याला बंदी आली ती माझ्या दादामुळे, कारण तो पडला आणि तो अपघात झाला. तर तो जनसंचय पाहिल्यावर मला असं वाटलं की काय कुठच्या मुहूर्तावर हा बोलला होता हे, आणि किती करेक्ट बोलला होता की हा केवढा जगनमित्र आहे, की खरंच हा बोलला होता ते यांनी प्रूव्ह करून दाखवलं की बघ हे झालं. हे दुर्दैव. कुठच्याही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही दादाला, माझ्या कुठल्याही राजनैतिक वर्तुळात नव्हता, कुठच्याही बिझनेस वर्तुळात नव्हता, माझ्यासारखा तो अभिनय क्षेत्रात वगैरे पण नव्हता. सो त्याच्यासाठी जे लोक आले ना ते प्युअर मैत्रीसाठी आले होते. आणि एवढी गर्दी लागली होती की पोलिसनं प्रोटेक्शन द्यायला लागलं कोणीही नसताना. सो मला असं वाटतं की हे त्यांनी प्रूव्ह केलं त्याचं म्हणणं जगनमित्र असल्याचं. आणि तेव्हापासून मला असं वाटायला लागलं की हा असा परिवार पाहिजे, बरोबर, मनापासून तुमच्याकडे येणारा परिवार पाहिजे. आणि मग माझं वागणं त्या दृष्टीने बदललं आणि मी तसा घडलो. वा 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 वा, येस, वा वा, छानच. मी गहीवर दादाचं ते वाक्य एक जे तू म्हणालास की खरोखर अरे हा काय काय हे बोलून गेला, आणि तिथे ना सगळ्या आयुष्याला टर्निंग पॉईंट मिळाला. अजून एक ओघावकाने आपण ती मॅजिक रूम, गोवा रूम जी तू दाखवलीस, जिथे तुझा बार होता असं तू म्हणालास, पण आता सगळं ते बंद केलेलं आहे. आणि चांगली गोष्ट आहे ती. सगळ्यांनीच अजिबात कोणी व्यसनांच्या आहारी जाऊ नका. आम्हाला असंही माहिती आहे तुला लिकर ह्या विषयात तुझी मास्टरी आहे, नॉलेज आहे. त्याच्या आवडीबद्दल, म्हणजे आवडते तर काय सगळ्यांनाच दारू प्यायला आवडत असेल, अनेकांना, मलाही आवडते. नाही, गंमत अशी आहे, मुळात मी गोव्याचा, त्यामुळे मी लहानपणापासून पाहिलं आहे. आणि आमच्या घरात कुठली बंदी नव्हती. आणि त्याचा फायदा असा झाला की आम्ही तरुणपणात सुद्धा गपचूप जाऊन मित्रांबरोबर वगैरे हे आमच्या घरात झालंच नाही. उलट मित्र म्हणाले की अरे आज जरा बसूया का आपण, तर मी म्हणायचो घरी या. अरे पण आई बाबा असतील, हो आहेत ना, मग घरीच या, काही प्रॉब्लेम नाही माझ्या घरात. सो तो मोकळेपणा माझ्या घरात होता लहानपणापासून. कुठे लपवाछपवी आम्ही कधीच कुठल्याच बाबतीत केली नाही. सो हे संस्कार आम्हाला लहानपणापासून मिळाल्यामुळे, कुठल्या गोष्टीची आडकाठी नसल्यामुळे आम्ही तेवढे मोकळे आमच्या आईवडिलांबरोबर राहू शकलो. आणि मला जास्त ड्रिंक करायला आवडण्यापेक्षाही मला ती मित्रमंडळी त्या निमित्ताने जमतात ना त्याची जास्त ओढ आहे. बरोबर बरोबर. मग
छान चर्चा होतात. मग ॲक्टिंग फील्डमधले आले असतील तर त्या विषयावर चर्चा होते, आपल्याला नवीन काहीतरी खाद्य मिळतं. गाण्याच्या क्षेत्रातले आले असतील तर त्या विषयावर होते. सो कुठे ना कुठेतरी तुमचं डोकं चालू राहतं. तुम्हाला आयुष्यात एक एक गोष्ट, जसं मी मगाशी म्हटलं की प्रत्येक गुरुनी काहीतरी टीप दिली आणि ती मला आयुष्यात खूप उपयोगी पडते. प्रत्येक गुरुनी, जसं यशवंत देवांचं मी सांगितलं किंवा पंतांचं सांगितलं किंवा अभिदादाचं सांगितलं, प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या परीने जे देतो, ऑफकोर्स त्यामधनं कसं घ्यायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि काय घ्यायचं हेही कळलं पाहिजे. तर ती गोष्ट एक मला आवडते, म्हणून मी तो बार केला होता की ज्यांना आवडतं या, माझ्या घरात या, माझ्या घरात बसा आणि आपण छान माहोल करू, चर्चा करू आणि खूप काही देऊन जातात सगळे मला तुम्ही, म्हणून मला ते जास्त फायद्याचं होतं. वा. आणि माझी मास्टरी म्हणाल तर मग ह्यासाठी, कारण गोव्याला मी सतत जात येत असल्यामुळे आणि माझ्या मित्रांचे वेगवेगळ्या आवड असल्यामुळे मग माझ्याकडे जिन, वोडका, विस्की, रम, टकीला, तुम्ही जे म्हणाल ते माझ्या घरी अवेलेबल असायचं. कारण त्याच्यातला पण मग कुठला चांगला आहे, साधारणसा कुठला आहे, मग मी त्यात मित्रांना टेस्ट करायचो, अरे बर्बन विस्की प्यायलास का कधी, त्याचा एक अरोमा वेगळा असतो, वुडी असतो, तो तुम्ही घेऊन बघा. म्हणजे ज्यांना विस्की आवडते ना. रमच्या बाबतीत असाच प्रकार आहे की अख्ख्या जगात मी पाहिलं आहे की रमला, ओल्ड मॉन्कला एवढे लॉयल आहेत आणि खरंच आहे ते, कारण त्या गोष्टीवरनं दुसरीकडे शिफ्ट व्हायला कोणाला कधी आवडलेलं नाही आणि मी हे पाहिलं आहे. सो अशा बाबतीत म्हणून मला ते नॉलेज मिळत गेलं आणि मी छान छान गोष्टी मी घरी येऊन मित्रांच्या सोबत मिळावी यासाठी म्हणून ते केलं. वा. जसं तू आत्ताच म्हणालास की आईबाबांच्या समोरच लहानपणापासून हे सगळं, तर आईचा जास्त धाक होता, बाबांचा होता, कारण तुझे बाबा हे तुझे सगळ्यात पहिले मित्र आहेत. हो, होते म्हणजे. ऑफकोर्स. बाबांबद्दल थोडं सांग. बाबांबद्दल जेवढं सांगू तेवढं कमी आहे, कारण मी आज जो काही आहे त्याचं मूळ श्रेय बाबांपासूनच सुरू होतं. कारण ते उत्तम आर्टिस्ट होते, कमर्शियल आर्टिस्ट होते. ते पेंटिंग्स करायचे, ते सेट डिझायनिंग करायचे. विकली, फिल्मफेअर आणि माधुरी ह्या तिन्ही अंकाचं लेआउट ते करायचे, कारण टाइम्समध्ये ते नोकरीला होते. जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये ते शिकत असताना दामू केंकरे तिथे टीचर म्हणून होते आणि त्यामुळे अभिनयसुद्धा ते करत होते. त्याशिवाय अभिषेकी बुवांकडे गाणंही शिकले होते, जसं मी सांगितलं. त्यामुळे हे सगळेच्या सगळे संस्कार मला माझ्या बाबांकडनं आले. आणि बाबा हो खरंच माझे मित्र इतके होते आणि आमच्याकडे बोलण्यासाठी इतकं मटेरियल कायम असायचं. जसं एक बाप आणि मुलगा कदाचित बोलू शकणार नाही, पण एक मित्र नक्कीच बोलू शकेल कितीही वेळ. मला आठवतं आहे, माझे कार्यक्रम शिवाजी मंदिरला वगैरे संपला की आम्ही गप्पा मारत चालत निघायचो. ते कुठपर्यंत यायचो, अंधेरी वगैरेपर्यंत यायचो. हायवेने चालत 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 गप्पा मारत, एवढे विषय आमच्याकडे होते. वा. आणि मग अंधेरीला आल्यावर मला विचारते, पाय दुखले आता थोडेसे, चल आता रिक्षा करून जाऊ. पण तोपर्यंत बोलणे इतकं आमच्याकडे मटेरियल होतं आणि ते नेहमी असायचं. आणि मीच कशाला, माझी वहिनी किंवा माझी बायको यांना चहा पिणं वगैरे माझ्या वडिलांनी शिकवलं. अच्छा. हां, ते नाक्यावर उभे राहायचे, ये तुला चहा नाही आवडत, कॉफी आवडते, हे कॉफी कर रे. तर आमचे जे चहाची टपरी नाक्यावर वगैरे असे, तिकडे आमच्या घरातल्या दोन्ही सुना चहा कॉफी करून वगैरे मगच घरात यायचे. वा वा वा. सो ते सगळ्यांचंच ते, त्यांनाही असं होतं की सगळे या घरी यार, काय प्रॉब्लेम नाही. नाही, ते जगनमित्र दादाचं होतं ते बाबांकडनं आणि आता कट्टू ते आता ते माझ्यापर्यंत आले. आणि माझ्यानंतर माझ्या मुलापर्यंत पण गेले. अशा अशा ओळखी त्याच्या ज्या माझ्याही नाही आहेत अजून, अशा अशा ठिकाणी तो जातो आणि मित्र होऊन येतो. सो आय एम हॅपी की हा वारसा पुढे गेलाय. वा 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 वा. आपण मालिका क्षेत्राविषयी बोललो, तुझ्या नाट्य क्षेत्र आणि तो सगळा अनुभव बोललो. तू अनेक उत्तम चित्रपटातनं भूमिका केलेल्या आहेस. पांघरुण चित्रपट किंवा काकस्पर्श वगैरे या ह्याच्यामध्ये महेश मांजरेकर सरांबरोबर काम केलंस किंवा तू महेश मांजरेकर सरांचा खूप लाडका आहेस. त्यांच्याबद्दल थोडंसं किंवा त्यांच्याबरोबर काम करतानाचा आलेला अनुभव, कारण मीही या क्षेत्रात काम करतोय, पण महेश सर समोर आले तर असं मान वर करून सुद्धा बघण्याची टाप नाही आहे आपली अजूनही. नाही, तो त्यांचा दरारा आहेच, कारण एक ऑरा असतो
एखादा माणूस इतकं दिग्गज व्यक्तिमत्व बनतो, त्यांचा एक ऑरा क्रिएट होतो, त्या ऑरापर्यंत जायला भीती वाटते, कारण त्यांनी खूप काही करून ठेवलं आहे आधी. त्यामुळे आपण तिथे किती स्टँड होऊ शकतो हे. पण माझ्या बाबतीत असं आहे की मी नेहमीच मला जे येतं तेवढं येतं. मला 2% येतं ते येतं, 2% पण मी मनापासून देणार, हे माझा स्वभाव असल्यामुळे मला ती भीती नाही वाटली. आणि मे बी त्यांना ती गोष्ट आवडली. अच्छा. हां, की हा जे आहे ते उघडपणे जे समोर बोलतो आणि त्याप्रमाणे वागतो, ते कदाचित त्यांना आवडलं असावं. त्यामुळे पांघरूण चित्रपटाच्या वेळेला त्यांनी माझी भरभरून स्तुती केली सगळीकडे आणि हॅट्स ऑफ त्यांचं, कारण पिक्चर बनायच्या अगोदर त्यांना अख्खा पिक्चर दिसलेला असतो. सो त्यांना माहीत असतं की मला काय हवं आहे आणि किती हवं आहे, तेवढंच काम करायचं. ते सांगतील त्याप्रमाणे त्या वाटेवर चालेल तर तो सक्सेस नक्कीच आहे. इतकं डोळे झाकून त्यांच्याबरोबर काम करायला मजा येते. वा. सुगंध विषय झाला, संगीत साधना आहेच, अजून एका गोष्टीचं तुला प्रचंड वेळ आहे, ते म्हणजे गाड्यांचं आणि ड्रायव्हिंगचं. त्याबद्दल ॲक्च्युली म्हणजे आत्ताची ही कितवी गाडी आहे तुझी, मला सांग आधी तू. असंख्य झाले. माझी 40वी गाडी आहे. पण मी फार मल्टीमिलियनर नाही आहे, म्हणजे लोकांचा असा गैरसमज होईल की 40 गाड्या म्हणजे एकानंतर एक बदलत मी आज 40व्या गाडी. आत्ता माझ्याकडे टाटा सफारी आणि त्याची ही 40वी गाडी आहे माझी. त्याची गंमत अशी झाली की मला ह्या सगळ्या गोष्टींबरोबर ना ड्रायव्हिंगची प्रचंड आवड होती. मी माझ्या 12-13 वर्षाचा असताना मी ड्रायव्हिंग शिकलो. त्यावेळेला आमच्याकडे स्टँडर्ड हेरॉल्ड नावाची गाडी होती, जी राजेश खन्नानी खूप साऱ्या गाण्यांमध्ये वापरली, पण ती ओपन होती, राजेश खन्नानी वापरली. माझी क्लोज गाडी होती, पण तीच गाडी स्टँडर्ड हेरॉल्ड. त्या गाडीवर मी ड्रायव्हिंग शिकलो. म्हणजे बाबांनी अशी कोपऱ्यात बसून अर्धवट सीटवर बसून आता हे असं असतं असं, कारण 12 वर्षाचा होतो मी. गाडी शिकलो. त्यानंतर मग आई जेव्हा हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी स्वतःची गाडी वापरायला लागली, त्यावेळेला आमच्याकडे इटालियन फियाट आली. उलटे दरवाजे ओपन व्हायचे. बरोबर. सो इटालियन फियाट ही मी चालवलेली दुसरी गाडी. मग चोरून इथल्या इथे कॉलनीत राऊंड मारून येणं वगैरे. साधारण एक 15-16 वर्षाचा असताना आईनी लांब जाणं सोडलं गाडी घेऊन आणि म्हणाली की तुम्ही कोण चालवणार आहात का, नाही तर मी गाडी विकून टाकते. आता त्यावेळेला मला असा प्रश्न पडला की मला अजून 2-3 वर्ष आहेत बाहेर चालवायला. आईला आम्ही सांगितलं, दादाला एवढी फारशी आवड नव्हती, असं ठरलं की जाऊ दे विकून टाकूया. ती विकली. पण मला ती चुणचुण होती की मला गाडी हवी आहे. बरोबर. 18 वर्षाचा मी झाल्या तोपर्यंत वाडकर आणि ते गाण्याचे कार्यक्रम वगैरे उत्तम सुरू झाले होते. 18 वर्षाचा जसा मी झालो, मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना 10वी नंतर मी गाणं सुरू केलं. सो माझं आमदानी सुरू झाली. मी पहिली गाडी लोनवर घेतली, सेकंड हँड फियाट 40,000 रुपयाला. बरं. लोनवर घेतली होती आणि मी त्याच्यातनं ते फेडतही होतो. मी कमवत होतो, मी फेडत होतो. त्या गाडीनंतर दुसरी एक गाडी माझ्याकडे 130-70 फ्लोर गिअरची आली. ती माझ्या मित्राकडे आली. अरे ही विकायची आहे. डिझेल फियाट होती ना 137D फ्लोर गिअर डिझेल फियाट. म्हटलं अरे आपली पेट्रोल आहे, ही डिझेल आहे. म्हटलं अरे पण माझी गाडी ठीक आहे मी विकून देतो म्हणाला. त्याचा हा धंदा होता की विकणं घेणं वगैरे, त्यातला खूप आवड होती, तो करायचा ते. मी म्हटलं चालेल, आपण जे काय वरचं डिफरन्स असेल तो मला सांग, आपण करू तसं काही, पण लोन काढून. तोपर्यंत माझं लोन फिटत आलं होतं. सो मी त्याचे पैसे भरून ते क्लिअर केलं. मग ही घेतली गाडी. तोपर्यंत त्याच्याकडे टाटाची गाडी आली. मग ती जरा मोठी होती. मला अरे ही गाडी घेऊया का. मग मी त्यालाच भेटलो परत की मला ही गाडी घ्यायची असेल तर म्हणाला की हे एवढा डिफरन्स लागेल त्याला. ओके करतो. मग मी ती गाडी घेतली. मग मला असं झालं की मला गॅरेजमध्ये काही काम निघालं तर मी स्वतः उभा राहायचो, मी बघायचो काय होतं आहे. मग त्याप्रमाणे मला ते आवडायचं. आणि त्या काळात ना खूप मुभा होती. गाड्यांची इंजिन बदलली जात होती वाटेल ते. त्यावेळेला एवढं हे नव्हतं जेवढं आता आहे. आता तुम्ही फार मॉडिफिकेशन गाडी मॉडेल दिसण्यामध्ये पण करू शकत नाही, जे त्यावेळेला सगळं अलाउड होतं. सो
टाटाचा ओपन ट्रक घेऊन आम्ही तो क्लोज केला होता. बर. मग तो विकला. मग असं करत करत मी वॉल्वो गाडी घेतली. पण वॉल्वो गाडी 8 सिलेंडर गाडी. आणि बरं एवढ्या गाड्या बदलताना मला खूप नॉलेज मिळायला लागलं आणि मला त्यातलं कळायलाही लागलं. सो जी वॉल्वो मी घेतली त्याच्यामध्ये त्याचं ओरिजिनल इंजिन पेट्रोल इंजिन 8 सिलेंडरचं आणि ॲव्हरेज 6. म्हटलं हे कसं काय चालवायचं. मग मी त्यातलं इंजिन काढून विकलं आणि त्याला निस्सान इंजिन लावलं, जे डिझेल निस्सान इंजिन होतं टेम्पोचं. कारण ती वॉल्वो एवढी मोठी होती की त्यात टेम्पोचं इंजिन लागलं. आणि ही गाडी छोटी असल्यामुळे ती गाडी मला 22चं ॲव्हरेज द्यायची त्या काळात, ज्या वेळेला डिझेल 10 रुपये होतं. त्या काळात मला 22चं ॲव्हरेज. मला असं आलं अरे हे सॉलिड आहे. पण स्टील माझी ती बदलत राहण्याची आवड. सुरुवातीला मी खूप साऱ्या सेकंड हँड गाड्या घेतल्या विकल्या. मग माझं एक मार्केट तयार झालं, कारण माझ्याकडनं गाडी घेणारे खुश असायचे. मी प्रेमाने सगळं गाडीचं करायचं. त्यामुळे माझ्याकडनं गाडी घेतल्यावर त्यांना असं वाटायचं अरे एकदम टॉप टिप गाडी, एकदम सगळी काम झालेली सुंदर गाडी. आणि त्यानंतर माझ्याकडे काम नाही निघत. ती हळूहळू बातमी पसरली आणि लोक माझ्याकडनंच डायरेक्ट विकत घ्यायला पाहिजे. एक तर गाडी मी घरी आणली, पूजा केली आणि विकली. अरे हां, मी कॉन्टेसा घेतली. काय अच्छा. हां, मी एक कॉन्टेसा घेतली. एका कंपनीच्या जनरल मॅनेजरची गाडी, एकदम मेंटेन गाडी, पांढरी शुभ्र गाडी होती. आणि माझ्या घरी आणली संध्याकाळी आणि मी पूजा करत होतो. पूजा करत असताना आता ही बातमी अख्ख्या कॉलनीलाही माहिती, जसं बाहेर माहिती. सो एक आमच्या कॉलनीतला एक ओळखीचा आला, अरे काय गाडी आहे यार, तू कधी आणलीस. म्हटलं हे काय पूजाच करतो आहे. ही विकणार असशील तेव्हा मला सांगा, मी घेईन, मला ही खूप आवडली गाडी. म्हटलं मी विकणारच आहे, तुला कधी पाहिजे सांगते घेऊन जा. मी आत्ताही घेईन. म्हटलं घे. अरे कितीला. मग मी त्याला अमाऊंट सांगितली. मग दोघांच्या बाजूने एक अमाऊंट फिक्स झाली. आणि तो म्हणाला की तू लगेच कोणाला कमिट करू नको, हे घे 100 रुपये, हे टोकन, मी घरी जाऊन तुला पूर्ण अमाऊंट देतो, जेवढी कॅश, बाकीचा चेक सगळं देतो. ओके. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, त्या काळात म्हणजे 90च्या पिरियडमध्ये 90sमध्ये मी जागच्या जागी 1 लाख रुपये कमावले होते. क्या बात आहे. सो मला त्यातनं अर्थार्जन पण खूप झालं. काही वेळेला कट टू कट विकली जायची, काही वेळेला थोडंसं कमीमध्ये विकली जायची. पण त्यातनंच मी पुढच्या गाड्या बदलत गेलो. ते पैसे दुसरीकडे नाही वापरले, ते पैसे मी त्याच्यातच वापरले. सो मला त्याचं ना एक सपोर्ट मिळाला त्या गाड्यांचाही. मग ज्या वेळेला ते सेकंड हँडचं मी बंद करून नवीन घ्यायला लागलो, मग 3 वर्षांनी एक गाडी विकायला लागलो. किंवा मग मोठ्या SUV असतील तर मग 5 वर्षांनी एकदा. जसं याच्या आधी मी गाडी घेतली होती हॅरियर. ती 5 वर्ष 19 सालात घेतली, 24ला विकली आणि सफारी घेतली. तर ह्या गाड्या मी तशा बदलत गेलो. म्हणून माझ्याकडे 40वी ही गाडी आहे. हां, म्हणजे लोकांचा तो गैरसमज नसावा, अरे खूप आहे, असं नाही आहे. नाही, पण आम्ही हीच प्रार्थना करू की 40 गाड्या आत्तापर्यंत या 40 वर्षात झाल्या असतील, तर आता याच्या पुढे पुढच्या 4 वर्षात 40 गाड्या पोर्शमध्ये खाली दिसून दे, हीच आमची प्रार्थना असेल. नाही, हे प्रेम आहे तुमचं, धन्यवाद. नक्कीच ते तसंच प्रेम राहील. खूप गप्पा आपल्या खरंच वेगवेगळ्या विषयावरती झाल्या. म्हणजे ह्या गप्पा संपू नये असं वाटतं, पण कुठेतरी वेळेची मर्यादा म्हणण्यापेक्षा तू आत्ता नुकताच आजारातनं उठलेला आहेस आणि तुला जास्त त्रास देणं हे मला रास्त वाटत नाही. तर शेवटाकडे येताना आमची एकच इच्छा आहे, काहीतरी आपल्या प्रेक्षकांसाठी काहीतरी तू ऐकव आणि त्याच्यानंतर अजून आम्हाला काहीतरी एक तुझ्याबद्दल व्यक्त व्हायचे, ते आम्ही व्यक्त होणार आहोत. बरं, तर काहीतरी तू सांग, काय आधी करूया. आधी आपण भैरवी असं म्हणणार नाही मी, पण कुठले आता. नाही, मी उलट सांगेन तुम्हाला की ज्या नाटकाच्या ओढीनी मला या आजारातून लगेच बाहेर काढलं, सुंदर मी होणार. आणि त्यात असं गाणं आहे जे ह्या परिस्थितीला सुद्धा बरोबर असं वाटतं की साजेस आहे. पहा नवा अरुणोदय झाला. वाह. तर मी हे त्याच्या 2 लाईन तुमच्यासाठी सादर करतो. जरूर. पहा नवा अरुणोदय झाला, पहा नवा अरुणोदय झाला, उजळत दाही दिशा, आशेची पसरली लालिमा,
आशेची पसरली लालिमा, सरली घोर निशा, पहानवा अरुणोदय झाला. वाह, तृप्त तृप्त तृप्त. आमच्याच एक टीम मेंबर आहेत आदिती बर्वे, ज्या उत्कृष्ट लेखिका आहेत, अभिनेत्री पण आहेत. त्यांनी तुझ्यासाठी काहीतरी लिहिलं आहे, जे आम्ही मानपत्र म्हणून तुला देऊ इच्छितो. ते मी त्याचं पहिले वाचन करतो. जरूर. प्रिय अमोल, या पृथ्वी तलावर काही माणसं नशीब घेऊन येतात, पण जर नशिबाला चेहरा असेल तर तो तुझा असेल अमोल. पंडित जितेंद्र अभिषेकी, श्री सुरेश वाडकर, श्री यशवंतदेव आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांसारख्या दिग्गजांकडून संगीताचे मार्गदर्शन तुला लाभले. सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स सारख्या दिग्गज संस्थेत तुझे इंटेरियर डेकोरेशनचे शिक्षण आणि उत्कृष्ट अभिनयाची तुला लाभलेली देणगी, देखणं रूप, त्याहून देखणा आवाज आणि कामाप्रती तुझी निष्ठा, सगळंच वाखाणण्यासारखं. आता इतकं सगळं असल्यावर हे विधान म्हणजे अतिशयोक्ती नक्कीच नाही. वेगळा प्रयोग करण्यात तुझा हातखंडा आहे. प्रतिशोध मालिकेतील तुझी ममताची भूमिका तुझ्या अभिनयाच्या करिअरमधला मैलाचा दगड ठरला आहे. आम्ही खूप विचार केला की इतका सहज अभिनय कसा बरं जमला असेल तुला, तेही स्त्री वेशात संपूर्ण मालिका. मग आम्ही आमची सूत्रं फिरवली आणि आमच्या आतल्या गोटातल्या लोकांनी आम्हाला सांगितलं याचं रहस्य. तुझे आयुष्य भरभरून जगण्याची आवड हेच ते रहस्य आहे. संगीत, सुगंध, सजावट या सगळ्या सचा तू जो काही अंगीकार केला आहेस त्याने तुझ्या भूमिका सशक्त होतात. शिवभक्त असलेल्या तू, दागिने घालणारा आणि ते काढून ठेवले तर चैन न पडणारा तू, मराठी अभिनय आणि संगीत सृष्टीतला एक दागिनाच आहेस. प्रत्यक्ष परमेश्वराने वेळ काढून घडवलेला. तुला सुगंध आवडतो ना, म्हणूनच तू तुझ्या असण्याने वातावरण सुगंधी करतोस आणि त्यामुळेच असंख्य मित्र तुझ्याकडे आकर्षित होतात आणि अगदी रात्री 2 वाजता पण तुझ्या घरी मैफिल रंगू शकते. अजून खूप काही आहे लिहिण्यासारखं, पण मोह आवरावा लागेल. कायम असाच रहा अजातशत्रू. तुला खूप उत्तम आरोग्य लाभू दे आणि तू आणखीन भरभरून आयुष्य जग, हीच सदिच्छा. टीम बसूनच बोलू विथ सखी. खूप खूप धन्यवाद. मला खाटा आला अंगावर. येस, ह्याबद्दल फारच धन्यवाद. थँक्यू. खूप सुंदर लिहिलं आहे. येस, आणि तुझे आभार नाही मानणार, पण तुझ्या ऋणात खरोखर कायम राहू इच्छिन. कारण या एवढ्या आत्ता जीवघेण्या आजारातनं बाहेर येऊन सुद्धा तू जवळपास 2 ते 3 तास काढले. आणि एखादा संगीत नट असेल तर त्याच्यासमोर कोणी बोलायचं नाही म्हणून मी आज जरा कमी बोलण्याची भूमिका घेतली आणि मॅक्झिमम तूच बोललायस. पण तुला तो जो काही त्रास दिलाय मी त्याच्याबद्दल खरंच मनापासून क्षमा मागतो. नाही नाही नाही, उलट मला असं म्हणायचं की कुठेही एखाद्या कलाकाराला व्यक्त व्हायला जितकं आवडतं आणि आज इतक्या छान गप्पा झाल्यात ना की मला अजून फ्रेश वाटते. सो तुम्हाला खूप खूप धन्यवाद सर्वांना. धन्यवाद. भेटत राहू. येस, तथास्तु.